नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात एसएस इंडिया टीव्ही. अहमदपूरमध्ये पूर्व वैमनस्यातून तरुणाची निर्गुण हत्या, 6 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा. फरार आरोपीच्या शोधासाठी पथके शहरात. पूर्व वैमनस्यातून एका 26 वर्षीय तरुणाची चाकू आणि काठीने वार करून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर 4 फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केले आहेत. फिर्यादी उमेर खाजा मोहिनुद्दीन बागवान आणि मयत शोएब इसाक बागवान, वय 26 वर्ष, राहणार बागवान गल्ली, हे रविवारी दिनांक 21 रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अबुकर किराणा दुकानाच्या बाजूला बोलत थांबले होते. यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून 6 आरोपींनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीने उमेर आणि शोएब यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे शोएब बागवान यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी खालील 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सिकंदर खलील शेख, समीर खलील शेख, आमिर खलील शेख, कलीम खलील शेख, गनिबी शेख, मालन बबलू शेख, सर्व राहणार अहमदपूर. या 6 आरोपीपैकी 2 आरोपी गंभीर जखमी असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर उर्वरित 4 आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. अहमदपूर पोलीस ठाण्यात सदरील आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 830/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 103(1), 118(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 351(2)(3) आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट घटनेचे गांभीर्य ओळखून लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी अहमदपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची सविस्तर माहिती घेतली. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत अहमदपूरमध्ये थांबून घटनास्थळाची पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे, पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले, आनंद श्रीमंगल, स्मिता जाधव व कर्मचारी हनुमंत आरदवाड, तानाजी आरदवाड, बबन चपडे, चालक केंद्रे राहुल कांबळे, भोपळे पद्माकर, पांचाल सतीश चव्हाण, होमगार्ड जावेद आदीसह तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केदासे करत आहेत. एसएस इंडिया टीव्ही अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव.